नमस्कार मित्रांनो, केशर मँगो लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज 10 ऑगस्ट 2025. आज पुन्हा एकदा आपण प्लॉट व्हिजिट केलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं तर हुमणी अळी व डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला प्लॉटमध्ये, तर त्यासाठी आपण आळवणी केलं होतं औषधांचं. तर त्या औषधांची पूर्ण माहिती मागील व्हिडिओमध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये देखील आपण सेम प्रोसेस करणार आहोत. तर तुम्ही कोणतंही कीटकनाशक किंवा हुमणी अळीसाठी उपयुक्त असलेलं औषध तुम्ही घेऊ शकता मार्केटमध्ये जे अवेलेबल असेल ते, व ते तुम्ही योग्य प्रमाणात घेऊन प्लॉटमध्ये ड्रिंचिंग करू शकता. हुमणी अळी ही जमिनीमध्ये असते. ही अळी झाडांची मुळं कुरतडते, त्यामुळे संपूर्ण झाडं डॅमेज होऊ शकते आणि ही अळी अर्धवट कुजलेल्या शेणातच आढळते. अळीची साईज लहान असेपर्यंत ती मूळ कुरतडते व मोठी झाली की ती कोशात जाते. काही हालचाल करत नाही, त्यामुळे झाडांना काही प्रॉब्लेम होत नाही. आणि ही अळी शक्यतो बारीक पिकांचंच नुकसान करते. आंबा हे झाडं थोडं मोठं असल्याने त्याची प्रतिकारशक्ती चांगली असते व त्यामुळे हुमणी अळीचा त्यावर फारसा असा फरक पडत नाही. परंतु झाड जर लहान असेल तर त्याचा इफेक्ट नक्कीच होऊ शकतो झाडावर हुमणी अळीचा. तर त्यासाठी ड्रिंचिंग करणं गरजेचंच आहे. व डिंक्या रोगासाठी जी आपण प्रोसेस केली होती ती देखील तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघू शकता. ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे 10 दिवसाच्या गॅपनी. बघू शकता नवीन फूट आलेली आहे. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जी नवीन फूट येते त्यालाच पुढे मोहर लागतो. त्यासाठी आपल्याला नवीन फूट आल्यावर एक फवारणी घ्यावी लागेल कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची, जेणेकरून नवीन येणारी फूट कोणतीही कीड न लागता प्रॉपर सेट होईल. कोणत्याही प्रकारची कीड त्यावर लागणार नाही, कारण की ती फूट व्यवस्थित येणे खूप गरजेचे आहे. जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये वातावरण थोडं दमट असल्या कारणाने आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे. त्यामुळे नवीन फुटेवर बुरशीचा किंवा किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो व नवीन येणारी फूट खराब होऊ शकते व त्यामुळे त्याला मोहर देखील लागणं थोडं कठीण होऊ शकतं. टोटल 13 महिन्याची बाग आहे आपली. जुलै 2024मध्ये आपण लागवड केली होती. आता ऑगस्ट 2025 चालू आहे. तर पूर्ण ग्रोथ बघू शकता. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. 30 झाडं लावलेली आहेत आपण केशर आंब्याची 4 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये. तर याचे सगळे व्हिडिओज स्टार्टिंगपासून आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक झाड दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्युमिक ॲसिड हे देणार आहोत प्लॉटमध्ये. कारण की पावसामुळे काय होतं, जमीन पूर्ण दबून जाते आणि ह्युमिक ॲसिडमुळे जमीन थोडी भुसभुशीत होते व हवा खेळती राहते जमिनीमध्ये. तर ते ह्युमिक ॲसिड आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्याची माहिती देखील भेटेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तर डिंकाचा प्रादुर्भाव देखील आपल्याला कमी झालेला दिसतोय. आपण जे बुरशीनाशक पूर्ण खोडावर लावलं होतं त्यामुळे थोडाफार फरक पडलेला दिसतोय आपल्याला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा प्लॉटमध्ये तण खूप वाढलेला आहे, तर त्यावर देखील आपल्याला फवारणी करावी लागेल. तर मागील व्हिडिओमध्ये आणखी एक झाड तुम्ही बघितलं होतं, हे जे तणनाशकामुळे पूर्ण ड्राय झालं होतं, काड्या त्याच्या सुकल्या होत्या. तर त्या आज आपण या ठिकाणी कट केलेल्या आहेत. त्यामध्ये जीव आहे का बघण्यासाठी. सेंटरला जेव्हा आपण छाटणी केली तर त्या झाडामध्ये अजूनही थोडा ओलावा होता. तर त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकाचा एक डॉट दिलेला आहे. व बघूया आता या झाडावर देखील आपण ट्रीटमेंट करणार आहोत. तर याची वाढ होईल का, तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तणनाशक फवारणी काळजीपूर्वक करणे हे किती गरजेचे आहे हे यातून आपल्याला कळते. व तुम्ही देखील नवीन लागवड केली असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही त्यातून काहीतरी शिकाल. व तुमचे काही सजेशन्स असतील तर नेहमीप्रमाणे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.